तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा। लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। गगन कहे विजयी भव। सांधे सांधे मिट्टी मारो दे सब्जेक्ट आहे फार ओव्हरऑल बोलत नाही आहे. पाठीमागच्या वर्षी साई सुधारचा जो रिझल्ट होता तो केमिस्ट्रीचा 99.95% होता. मला फार भारी वाटायचं की आपला काहीतरी विद्यार्थी 99.95% पर्यंत पोहोचला. यावर्षी सांगायला मला फार आनंद वाटतो की आपल्याकडचा साई सूर्यवंशी जो आहे तो नर्सिंगच्या सीईटीमध्ये परफेक्ट 100% आले. वायसी कॉलेजचं नाव सांगितलं कुठेही जाऊन की आमचं काम 100% सो इथं आल्यानंतर कळलं की वायसी कॉलेजमध्ये टॉप ब्रँड आहे. त्या ब्रँडमध्ये आम्ही माटी ने तेरी आज पुकारा, धरती ये पूछे बारंबार, लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव। विजयी भव। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की। पालक म्हणून देखील आपले शिक्षणाधिकारी अतिशय मान्यवर
एक्सेल प्रॅक्टिसर विद्यापीठ प्राचार्य कॉलेजचे प्राचार्य आपल्या सगळ्याच आता विद्यार्थ्यांचा सत्कार करताना अतिशय अभिमान वाटला की IIT पासून म्हणजे आपल्या देशातल्या सर्वोच्च मानांकित संस्थापासून जे सगळ्या बाकीच्या अग्रगण्य मानांकित संस्था आहेत त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश करावा. IIT पासून आपल्या वाचनपासून बरेच एक्सपिरियन्समधले असतील किंवा पुढच्या अभ्यासक्रमामध्ये असतील त्याच्यामध्ये आपल्याला स्थान मिळवायचं असेल तर आपला तिथला परफॉर्मन्स देखील अतिशय चांगला पाहिजे आणि असाच पाहिजे तो आता आपला आहे. म्हणजे आपण नेहमी पहिल्या रांगेत पाहिजे तर मग आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं जातं. आता मगाशी एका मुलगीला आपल्याला सिमेन्समध्ये ॲडमिशन मिळालं. सिमेन्स कॉलेजमध्ये बऱ्याच स्कॉलरशिप मिळतात तर या स्कॉलरशिप कोणाला मिळतात तर तिथे टॉपला जे रँकर्स आहेत त्यांना स्कॉलरशिप सेकंड इयर पासूनच ते सगळ्या कंपन्या त्यांना अडॉप्ट करतात आणि त्या स्कॉलरशिप त्यांना पूर्ण करतात. ते स्वागत करतो आणि अशीच त्यांनी पुढे बढाई मारावी. त्यानिमित्ताने एकच सांगतो दादा पुढे तुम्ही असेच मागे वळून पाहू नका. यशाच्या शिखरावरती पोहोचल्यानंतर मात्र मागं वळून बघायला विसरू नका. मागं वळून बघायला विसरू नका. ज्यांनी या वीर अकॅडमीची स्थापना केली 5 वर्षापूर्वी आदरणीय जयंती पाटील बाबा कोटाला जाणं, लातूरला जाणं किंवा घोडावरला जाणं हे परवडणारी गोष्ट नाही. आणि आपण आपल्या असणाऱ्या या संकुलामध्ये एक वीर अकॅडमी सारखी अकॅडमी स्थापन करूया. 5 वर्षापूर्वी लावलेलं छोटंसं रोपटं आज आपल्याला एक कुठंही कमी पडलं नाही. आज इस्लामपुरामध्ये अनेक डॉक्टर्स, अनेक इंजिनियर हे सर्व हे विद्यापीठ कॉलेजमध्ये